म्हणलं तर आम्हाला सीट भेटलेत, म्हणजे आम्हाला सगळे ते पासच सगळ्यांना ते इथे कृष्णमामा इथे बसले. या मान्यवरांपैकी नकळत या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील, चुकून नाव अनावधाने घाईने नाव राहिलं असेल तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावे. तसे आमचे नाचरे बाबा यांना देखील विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावे. सुस्वागतम. श्री गजानन, नटेश्वर, रंगदेवता आणि तमाम नाट्यरसिकांस विनम्र अभिवादन करून श्री दत्तसेवा मित्र मंडळ मुंबई ग्रामीण रुखी देऊळवाडी सहर्ष सविनय सादर करीत आहोत. कशी गंमत केली एका माणसाची. काही काम करण्यात की नाही तुम्हाला? मला वाटलं कोणी अतिथी वगैरे आली की काय? किती कशी कोणाची तरी. आजी बाई, आता उदाहरण देत बसू नकोस. बरं बाई, राहिला आमचं. रागवलीस? आता राजाची राणी रुसली मग मजा कसली? बोल ना. काय बोलू? काही बोल, मला आवडेल असं. मग मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. काय गोष्ट सांगतेस? थांब, मी पाणी घालून असतो. तर मी काय म्हणत होते, नीट ऐका हा. बोल ना लवकर. हो 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 बोलते. आज की नाही माझे काका येणार आहेत मला माहेरी न्यायला. अगं आजचा दिवस थांबतो ना घरी. अजिबात नाही. आज घरी कोण नाही ना. असू दे. कुठं म्हटलं ना. चला चला. सासू कुठं? हरी 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 हरी. हाराई दोघांचा फेब्रुवारी येते. आणि वाटतं राहूची स्वारी. काय नुसतं सकाळ सकाळी कुठे गेला होतास? म्हणजे हजामात सुद्धा करतोस की काय? हो आता पहिले तुम्हीच मागून टाकतो मग. शेती म्हणतोय मग कराल तुझा पाणी शेतीला आला मग माझ्या नाडी आता. अरे मग कसं उघडपणे सांगायचं काय झालं तुला? अरे मग सांगितलं ना आता उघडपणे मग काय झालं तुला? हो चांगलेच खाल्ले. मग आता हो बघू बाहेर का म्हणून अगदी मालकासारखे प्रमाण सोडतोय घरी राहिला बाजूला. आणि आता मोर्चा बोलला त्या टेपातल्या कुत्रा सोडून तुझ्या अंगावर पलटाला धुडतात तुझ्या नाड्याच्या तुझ्या कमरेत. पुरे फार शाळा आहेस तू. उर्मिला गेले नाही हो या जगात. यदा कदाचित तुझ्या या कातवानीने माझे काही बरे वाईट झाले. समज मी मेलो तर माझ्या नाऱ्याची कशी होईल रे? काय बी म्हणा असं काय दुष्ट माणसाची सावली सुद्धा वाईट असते असं म्हणतात. शब्द जरा जपून वापरले तर तुझ्या कमने याला शोभून दिसतील. त्या विचाराची पोचपावती नसल्यासारखी वायपल बडबड करू नको. मग तू का आलास माझ्या घरात? का चला डोळे भरून पाहायला आलोय. मूर्ख माणसा, एका विवाहित स्त्रीला असं लोकांना जराही शरम वाटत नाही तुला? विवाहित? आता दुसऱ्याची बायको होण्यापेक्षा माझी झाली असतीच तर कदाचित बोललो नसतो मी तुला. अच्छा बरं तुम्ही बोलत बसा, मी पटकन चहा करून आणते. आलेच. नको. प्रवासात दोनदा झालाय माझा चहा.
कोण आहे? कोण आहे मी प्रसिद्ध असून अप्रसिद्ध असलेला जातीवंत नामवंत या गावातील प्रतिष्ठित सदू बेवडा. मी चोर गुंड काय, जुगारी देश माणूस काय. आता माझं उद्दिष्ट मी साध्य करणार. ते संपूर्ण इस्टेटवर बाईचा काटा दूर करून उर्मिलाला समाजात पूर्व भोगल्याशिवाय. बाई काय करताय? बाई हे चुकीचं आहे. मला मला माफ करा. मला दूर व्हा. बाई नाही चुकीचं आहे. अमोल. ही दुनिया सारी रंगबेरंगी डोळ्यानं फसवता येईल तिकडे धावून येणारी, खऱ्या खोटाचा अर्थ न करता वाघ सौंदर्यावर बाळणारी ही दुनिया सारी. अरे कुठे आहे तो संजयराव? सांगा मला त्याचा गळा उडायचा आहे, गळा, नाहीतर तलवार द्या मला. काय करायचे तुम्हाला तलवार? चला तू आतमध्ये. मला आता स्वतःला सावरायचंय. माझ्या या घराला सावरायचंय. तेव्हा हिंमत वाटली पाहिजे मला. तेव्हा हे तुमचं इथे येऊन नाटी गाळानं उघडणं आणि साधवण करणं ना, ते बंद करा आधी. अरे यार, माणूस मजा करू शकेल, पण पुढे काय? मित्र नाती होती सगळे क्षणाचे सोबती. समुद्रात जसं लाकडाचे ओढके वाहत राहतात, काही काळ सोबत वाहतात आणि पाण्याचा प्रवाह वाढला की आपोआप दूर होतात. तसंच या माणसाचं सुद्धा स्वरूप आहे. कुत्र्याची शेपूट किती सरळ करा, शेवटी ती वाकडीत रडा, असे रडत बसा तुमच्या आईच्या नावाने. आणि या उद्या घराचं पण वाटोळा करून टाका. मी स्वतःच्या झालेल्या अपमानाचा बदला घेऊ पाहतोय, हेही तुझ्या लक्षात आलं नाही. अगं, पती म्हणजे परमेश्वर, आणि आज याच पती परमेश्वरला लाखाडून व्यभिचाराच्या मार्गाने जातेस. जा खुशाल जा. सावध व्हा पाटील साहेब, सावध व्हा. नायावाल्याचा प्रोग्राम म्हणजे तू कोण आहे? माझे पती आहे. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? लावले घेऊन या. ते सगळं खोट आहे. तुम्ही सांगता तसं रुपेश माझं नक्कीच नाहीये. माझं रुपेश. आणि बाहेर बसवा गाडी. चले सोडणार नाही तुला.